व्यंकटेश पॅराडाईज पुणे. एम्युनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे. व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड. एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड. नमस्कार. सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सासवडमध्ये सुरेखाताई ढवळे संभाजी महामुनी यांच्या माध्यमातून दिव्यांग जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानिमित्त राज्यमंत्री नामदार माजी मंत्री बच्चूभाऊ कडू साहेबांनी 2 तारखेला शेगाव इथं अधिवेशन दिव्यांगांचं भरवलं होतं. आपल्या पडल्या काळानंतर दिव्यांगांसाठी एक संवाद साधायचा होता आणि त्यानंतर आज तोच कार्यक्रम 5 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन आम्ही साजरा करत आहोत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना म्हणून जी सादर केली, लाडक्या बहिणीमधून दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या व वृद्ध लोकांना वगळण्यात आलेले. मग लाडकी बहीण कुणाची? मग आम्ही काय सावतर बहिणी होतो का? दिव्यांगामध्ये महिलांचाही प्रकार, बऱ्याच दिव्यांग वंचित राहिलेले आहेत आणि शासनाने एकीकडे आम्ही 6,000 पेन्शन दिव्यांगांना मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे दिव्यांग मंत्रालय विभक्त करून त्याच्या अध्यक्षपद पुन्हा बच्चू कडूंना द्यावं. त्याचप्रमाणे दिव्यांग 2016च्या दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. भूमिहीन बेघर दिव्यांगांना घरकुल देण्यात यावं. उर्वरित राहिलेल्या दिव्यांगांना PVC पत्रिका द्यावी. अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आज दिव्यांगांची सासवड शहरातून जनजागृती रॅली केलेली आहे आणि त्यानिमित्ताने मी तमाम महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देते. आताच माननीय आमदार संजयजी जगताप सर यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि पुढील सुद्धा बाप्पा इंगळे होते, माणिकराव झेंडे पाटील, सर्व तालुक्यातील दिव्यांग बांधव आहेत. एकीकडे दिव्यांग दिन एकरूपतेने साजरा करणे गरजेचे आहे, परंतु आमच्या हालचालीवर काहींच्या मर्यादा आहेत. काही दिव्यांग बांधव आलेले आहेत, चालण्याअभावी ते नगरपालिकेत बसून आहेत आणि पुढल्या काळात नक्कीच आम्ही मागण्यांसाठी शासनाला एकच विनंती करतो की तळागाळातल्या दिव्यांगांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. 6,000 पेन्शन दिव्यांगांना सरसकट देण्यात यावी. दिव्यांगांना 6,000 पेन्शन, दिव्यांगांना PVC पत्रिका, दिव्यांगांच्या 2016च्या कायद्याची अंमलबजावणी, दिव्यांग एकजुटीचा, प्रहार क्रांती संघटनेचा